आणि गाईज नवीन दिवस नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। 3-4 घंट्याची झोप घेऊन आता परत निघालोय वैष्णव देवी ट्रेकला। आता लय वरती जायचं आहे, आता तुम्हाला दाखवता। तर नवीन दिवस नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग। चला आता लाठी चार्ज घेतले, पटपट चढायला सुरुवात करूया। गाईज 3 प्रकारचा रस्ता आहे ते वरती जायला, एक खच्चर, एक चालत आणि एक हेलिकॉप्टरनी। हेलिकॉप्टरचा ऑप्शन आम्हाला होता, पण आम्ही खच्चरने न जाता चालत जाण्याचं ठरवले। तर चला ते फास्ट चालतात, मला फास्ट चालायला लागेल। तर बराचसा किलोमीटर वरती आल्या बघा, मेहनत का पसीना। वरती चढायला मेहनत लागतं, त्याचा पसीना तुम्ही बघू शकता। थांबल्या विवेक इथं कुठं राहिलं का माहीत, बघू शकता माझ्या मागचा नजारा एक नंबर। चढ़ता हूँ पूर्ण मेहनत और पसीने के साथ, आणि थकते सर थोडा थोडा। इलेक्ट्रोलाइट्स घेतले ना तसं आम्ही ना रे विवेक, थोडं तर थकतेच ना माणूस। वय कसा याचा 45 माझा 45, त्याच्यामुळे थोडं थकल्या तर जाऊ वरपर्यंत काही टेन्शन नाही। अजून एक गाईज हायेस्ट पॉईंट गाठला आम्ही। आता बघू शकता इथून नजारा लय खोललो बोलता वरती आलो। हा मस्त। आता ये रास्ता है, चलो जाते हैं और चढ़ते हैं। कम ऑन बोलला। नंतर मसाज मशीन घ्या, मसाज मशीन लय काप झुकतात। महिन्या आधी जिम चालू करा बाबा, मी 1 महिन्याआधी जिम चालू केली ना, रोज 6-7 किलोमीटर चालत हो। आता ठीक आहे, काही वाटत नाही, नाहीतर रायगडला जिरतो ना नव्हतं चरवत। आता हार्ट हेल्दी झाले थोडा। चालू करायला लागेल। तू कर भाई, तुला गरज पण आहे आणि मला पण गरज आहे। मी असं सांगितलं मला गरज नाही, मला पण गरज आहे। चला बोलो, क्या बोलना चाहते हो? बोलना क्या चाहते हैं, जय माता दी, सभी आओ यहाँ पर अच्छे दर्शन करो। आता बघू शकता तुम्ही का आम्ही त्याच्याहून वरती आलो। हे डोंगराला मात दिली आता, ते बोलताना अजून लय वरती आहे। बघा कसा दमले, डोश्या इडल्या सुकल्या, इडल्या पिझ्झा बर्गर दिसायला लागलो। पिझ्झा बर्गर दिसायला लागला, हे काय बोलतोय? लंगर खाणे, लंगर आगे। चला बाबा, अजून लय म्हणजे लय 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 वरती आहे, अजून 2-4 डोंगर जरा। अरे बाबा चला। हाल होता रे यांचं, ते असं जे खच्चर आहेत ते नुसतं जीप काढूनच बाई। आपण दमतो आवरा करे विवेक। एक हे बघ इकडे हिरवलता बघा तुम्ही, एक नंबर आहे। तुम्ही आमची खून पसीना बघू शकता। हा ही बाबा तिकडे ट्रॅफिक लागले दिसतं, छोट्या मुंगीसारख्या दिसायला लागले आता लोका बिका आणि बिल्डिंगी पण। म्हणजे तू एकदा वरती येलास लोक छोटी दिसतात, पण काही याचा अर्थच नाही। अलग ही लेवल का बंदा था। बघा पहाड मध्ये आले बघ ना, कसं एकदम खूबसूरत ना एकदम। वाह गाईज, हेच व्ह्यूचे पैसे दिले बघा, कसं एक नंबर व्ह्यू आहे ना। तुम्ही ॲक्च्युली तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला विसरलो, जी आमच्याबरोबर ती दादा आहेत, ती हेलिकॉप्टरने गेल्या। आमचा फर्स्ट टाइम होता म्हणून ट्रेकिंग करायचा विचार होता, पण मी काय सांगतं आमची जिरली। ठीक आहे रे, एकदा ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून हेलिकॉप्टरने यावं। आता असे ठिकाणी आल्या तिथून काहीच दिसत नाही। हाय ग गाईज, आणि आता आम्ही पोचले आहोत टॉप ऑफ द वर्ल्ड। एक नंबर व्ह्यू आहे ना, क्लास बघू शकता पाठी, एक नंबर व्ह्यू। वा 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 वा, हीच तर मजा आहे भाई फिरायची। इकडून आल्या हो ये खालच्या डोंगरावर ना। वा तुम्हीच सांगा काही धांगान पोचलंय की नाही? हे बघ तो दुकापूर आतमध्ये आले।
दादान पोचले का नाही बघ. काहीच नाही दिसे कालचा. फुल धुका आहे बघ. इथून धुका पास होतं बघ ते गेट एजंटच्या मधला जो या कंपार्टमेंट आहे तिथून. काहीच तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे, तर दर्शन घेता आणि येता आणि तुम्हाला भेटता काला मरणाचा पडल्यावर. नाही गाईज मोबाईल यायचं लॉकरमध्ये ठेवलेला आणि आम्ही गेलतो तिथं दर्शनाला वरती. तिथं मोबाईल अलाउड नाही ते इथून तुम्हाला दिसतं स्मॉल रांग. तिथून गेलो दर्शन घेतला आणि आलो. एक शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे वैष्णवदेवीचं. तिथं वैष्णवदेवी, सरस्वती देवी आणि महालक्ष्मी देवी. ॲक्च्युली वैष्णवदेवींनी या भूतलावरती जन्म घेतला. त्याच्यानंतर त्यांनी भैरवनाथ म्हणून तिकडे त्यांचं हे ते इथं जाणारच आहे आपण. त्यांचा जन्म झाला पण त्या भैरवनाथच म्हणजे वैष्णवदेवीचा वध करायला निघाला. तर वैष्णवदेवी त्यांच्यापासून दूर पळत होती कारण की ती जरा त्यांच्यापासून थोडी शक्तिशाली होती. तर त्यांनी काय केलं की ह्या इथे आम्ही आता दर्शन घेतलं ना, इकडे त्यांनी तपश्चर्या केली 9 महिने आणि मग 9 महिन्यानंतर त्याचा वध केला. तर तिथे जाणारच आहोत आपण. तर असे आहे वैष्णवदेवी आणि त्याला काय बोलतं काहीतरी नाव आहे त्याला आता वैष्णवदेवी टेम्पल म्हणून बोललं जातं असं काहीतरी आहे. आणि बघा आता लगेच थोडं क्लाउडी लगेच क्लाउड्स आला पूर्ण क्लाउड आला. आत्ता इथं सगळा दिसत होता डोंगर. रोपवेमध्ये जायचा गाईस. चला वरती भैरवनाथाच्या टेम्पलमध्ये रोपवेची एंट्री आहे डायरेक्ट. तुम्हाला डायरेक्ट रोपवेमध्ये भेटतो. तर एकदाशी रोपवेच्या ट्रेनमध्ये बसलो आणि आता वरती जायचं. चला आणि बघू शकता केबल कार्डमध्ये चालले आता आपण भैरवनाथाचं दर्शन घ्यायला. आणि ते बघा समोरचं डोंगर खाली बघा. खाली लोक आपल्याला बघतात. वरती चालले वाटतं एकदम हवे ना वरती चालू. हां इथं मध्ये नेऊन अटकली माहोल. चला आता स्टेशनवर उतरू आणि भेटू. भैरवनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. इथून तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. इथं भैरवनाथाचं मंदिर आहे. दिसतं का नाही मला माहीत नाही. इथं भैरवनाथ खाली दर्शन घ्या. आता तिथे एक चांगला व्ह्यू पॉईंट आहे. क म्हणून तुम्हाला दाखवू. कॅमेरा जस्टिसच नाही करत रे यार. जे डोल्यान दिसतं ना मला हो एक नंबर. गाईस तुम्ही बघू शकता आता खालचा काहीच दिसत नाही. आवऱ्यावरती आल्या. तिथं बघ वैष्णव माता देवीचं मंदिर आहे. सर्दी झाली तिकडं बघा पहाडी पहाड एक नंबर. एक नंबर भैरवनाथ. आणि गाईस मजा आली. इथं पिशव्या बॅगांमध्ये मॅटर होता. आणि आता आपण चला आता परत रोपवेने खाली जाऊ. विंडो भेटली ना रोपवेमध्ये तर तुम्हाला परत दाखवतो व्ह्यू. एक नंबर मजा येतं रोपवेमध्ये. गाईज आता पूर्णपणे तुम्ही आनंद उचला हे राईडचा. मी चालूच करतो थोड्या वेळात. जसं रोपवे चालू होईल तसं बघा गाईज. 1च मिनिटांनी किती धुंदला होला आता. मगाशी तो दिसत होता आणि यो लगेच गेला. चला आता खालते बाबा पोटान गोला येते. मध्ये ठेवले ऑब्जेक्ट. आयुष्यपत एक नंबर आरामात चालली बाई ती. तू बंद कर बाय. आता आमचं स्टेशन दिसतं. बघा आता तेच ढग खुल्लं झालं आणि व्ह्यू एक नंबर झाला. परत ही रोपवेमधून आताच आपण आलो खाली आणि वैष्णव माता चाललो घरी म्हणजे अमरनाथ यात्रेला. बाय. एकदाची यात्रा सफल झाली कारण की ही
गोट दिसतं ना, गोट GOAT गोट. विराट कोहली हे विराट कोहली नाही, गोट दिसली तर समजायचा तुमची यात्रा सफल झाली. दिसली बाई एकदाची. या काही ऑथेंटिक डोसा खायला, सांबार एकदम, चटणी म्हणजे अशी नारळाची चिक्की कशी असतं तशी चटणी लागतं, आणि हो मसाला डोसा. चलो कसं एक नंबर एक नंबर. येताना घोडं नाही केलं पण जाताना केलं, कारण की यांची हालत पतली होत होती. आपण तर उतरलो असतो. चला विवेक म्हात्रे. गाईज या मिक्स व्हेज दाल आणि रोटी खायला. व्हेजचा प्रश्न म्हणून या सगळं खायला लागतं. व्हेज 2 दिवस फक्त अजून खायचा बस. तर गाईज तिकडून आलो, तुम्ही बघितलं, जेवल्यानंतर आम्ही फूट मसाज, हेड मसाज, बॅक मसाज थोडी घेतली, कारण की पूर्ण थकलेलो. आणि नंतर आम्ही ते खाल्ल्यानंतर जिलेबी वगैरे खायला पण गेलेलो. त्याच्यानंतर बेडरूममध्ये आलो, म्हणजे एडिटिंग केलं आणि या लास्टचा सीन शूट करतो. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जो वैष्णव माताचं आपण दर्शन घेतलं आहे, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ब्लॉग डेली बघत राहा. 8 दिवस 8 ब्लॉग येतील की नाही माहीत नाही, कारण की अमरनाथ यात्रा ना, तिकडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. इथे तरी वायफाय आहे, तिथं टेंटमध्ये राहायला लागणार आहे. तर मे बी तेव्हा मिस होऊ शकतो. तर असेच बघत राहा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.